एक वाक्य आहे उद्धव ठाकरेंचं, इंडिया आघाडी सध्या खरोखरच ब्लॉक झाली आहे असं चित्र दिसतंय. हे उद्धव ठाकरे आज बोलले. आपण नेहमी इंडिया आघाडीबद्दल भाकीता करत होता म्हणून तुम्हाला हा विचारतो. इंडिया आघाडी ब्लॉक झाली आहे उद्धव ठाकरे. इंडिया आघाडी गेल्या लोकसभेच्या नंतरच ब्लॉक झालेली आहे. त्यांच्यात कुठेही एक वाक्यता नाही आहे. तुम्ही जर आता पाहिलं असेल दिल्लीला झालेलं जंतर मंतरचं आंदोलन, त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळेजण आपापल्या पद्धतीने राजकीय फायदा कसा उचलायचा याच्यासाठी यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. कुणातही एक वाक्यता नव्हती. खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या आंदोलनाचं श्रेय घेण्याची सुद्धा चढाओढ या लोकांमध्ये लागली होती. म्हणून इंडिया आघाडी ही ना राहिलेली आहे आणि ना भविष्यात ती राहणार आहे. पण आता उद्धव ठाकरेंनी मान्य केलंय ते असं दिसतंय. नाही, उद्धव ठाकरेला मान्य करावंच लागेल ना. काय करणार आहे? शरद पवार साहेब सांगतात की माझ्या सल्ल्यामुळे हे आंदोलनाचं दिशा बदलली. राहुल गांधी काहीतरी आपलं टी शर्ट घालून काहीतरी आंदोलन असेल त्याच्यामुळे दिशा बदलली. हे गेले होते, यांनी काहीतरी दिशा बदलली. नेमकी दिशा कुणामध्ये मुळे बदलली हे सुद्धा सांगायला सुद्धा आता भविष्य वक्ता आणावं लागेल, पाहावं लागेल. त्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचं एक असंही वक्तव्य आहे, CJPचं आंदोलन म्हणजे हे सरकारसोबत आमचंही विरोधकांचंही मोठं अपयश आहे, हे आपण मान्य करायलाच हवं. ही वस्तुस्थिती आहे ना. पेपर फुटीचा प्रकार हा पहिल्यांदा घडलाय का? अनेकांच्या काळात घडलेला होता, अनेक वेळा घडला होता. खऱ्या अर्थानं त्या पेपर फुटी दरवर्षी व्हायच्या, दरवर्षी विद्यार्थी जीव द्यायचे, दरवर्षी काहीतरी पुन्हा परीक्षा पुढं ढकलल्या जायच्या. आणि मग याला ज्याला कॉन्क्रीट आंदोलन ज्याला म्हणतात ते यावेळेला तुम्हाला पाहायला मिळालं. इतक्या मोठं आंदोलन झाल्यानंतर आज जो एक मोठा निर्णय जो झाला ना की जो हा पेपर फुटीमध्ये सामील असेल त्याला 10 कोटीचं दंड, 10 वर्षाची शिक्षा आणि तातडीने आता बिहारमधून काही लोकांना अटकही केलेली. म्हणून आंदोलन पूर्वी काही कमी प्रमाणात व्हायचे, पण हे आंदोलनामुळं आता या शिक्षण क्षेत्रामध्ये वेगळी दिशा जरूर आता पाहायला मिळेल. आणि कोणतंही सरकार असलं तरी आता विद्यार्थ्याच्या जीवाशी किंवा त्यांच्या जीविताशी या अशा माध्यमातून खेळणार नाही, हे मात्र निश्चित झालेलं आहे. हुकुमशाही केल्यानंतर तरुण तर चिरडतो. त्याच्यामुळं सत्तासुद्धा जाते. हा काही लोकांचा आता मागचा अनुभव त्याला आता कामं आलेला आहे. एक खंत त्यांनी व्यक्त केली, ज्यांना पाठिंबा दिला त्यांनी पाठीत वार केले, राम मंदिराची दानपेटी लुटली, आता हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं. आज खऱ्या अर्थानं त्यांनी कशासाठी हे सर्वजण एकत्रित आले होते हे पहिले त्यांनी ठरवून घेतलं पाहिजे होतं. काही लोक असं म्हणतात की ते आंदोलन सक्सेस झालं त्याच्यामुळे आम्ही जल्लोष करायला एकत्रित आलो, तर हे बाकीचं राजकारण त्याच्यामध्ये का घुसडत आहे? परंतु कोणत्याही माध्यमातून का होईना आपली बाजू कशी लावून धरायची हा या सगळ्या राजकीय पक्षांचा खेळ चालू आहे. या खेळाला लोकांना त्या खेळाशी काही देणं घेणं नाही. आज सर्वसामान्य माणूस किंवा विद्यार्थी खुश यासाठी आहे की आता मी जो काही अभ्यास करेल, आता जी मी परीक्षा देईल त्याचा कुठेही पेपर लीक होणार नाही आणि माझ्या गुणवत्तेवर मला आता जॉब मिळतील. या आनंदामध्ये आज देशातला सर्व तरुण वर्ग रस्त्यावर चांगल्या प्रकारचा आनंद साजरा करतोय. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे चार्ज दिला आहे, मात्र श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. नाही, त्याच्याबद्दल त्या राजकारणाबद्दल मला काही माहिती नाही. पुढे काय होईल, काय बदल होतील याबद्दलची माहिती आमच्याकडे नाही. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचं आंदोलन म्हणजे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना अशी प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते म्हणत आहेत. गुणरत्न सदावर्ते आता हा विषय दुसरीकडे टर्न करू देऊ नका. विद्यार्थ्यांना जो आनंद मिळाला आहे त्या आनंद त्यांना साजरा करू द्या. आणि आता त्यांच्यासाठी भलतंही आपलं राजकारण त्यात घुसडण्याचा काही लोक प्रयत्न करतात, त्याबद्दल मी कोणतंही भाष्य करणार नाही. इंडिया आघाडी ब्रेक झाली, आता शरद पवार एनडीए मध्ये मार्ग मोकळा आहे. एनडीए मध्ये जाईल की नाही जाईल याबद्दल सांगता येत नाही, परंतु शरद पवार हे त्यांच्या भूमिका नेहमी बदलत आलेल्या आहेत. मागचा अनुभव पाहता ते जास्त काळ एनडीए आघाडीमध्ये राहणार नाही. युवा शक्तीपेक्षा देशात बुवा शक्ती बोकाळली आहे. आता ही बुवा शक्ती आपल्याला सगळ्यांना मिळून रोखावी लागेल. तुम्हाला सगळ्यांना आता त्यांनी ते भाकीत केलंय, त्यांना ते दिसलंय,
त्यांनी त्याचा काय बोध घ्यायचा तो घ्यावा, परंतु आता खऱ्या अर्थानं भारतातील प्रत्येक नागरिक हा जागरूकपणे आणि संयमाने आपली मतं मांडायला मोकळा झालेला आहे, त्याला ती दिशा मिळाली आहे. साहेब, झेंजीनं सरकारच्या झिंजा उपटल्यात असं राज ठाकरे म्हणतात. राज ठाकरे येते तर असे बोलणारच ना. राज ठाकरेबद्दलचं वक्तव्य हे वेगळं असतं. त्यांना बाळासाहेबांचा असलेला त्यांच्यावरचा प्रभाव, त्यातून हे वक्तव्य निघतात आणि त्याला कोणी विरोध करण्याचं काही कारण नाही. चल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.